वाढवण बंदरच्या भूमिपूजनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाढवण बंदर या ठिकाणी दाखल होणार आहे। मी सध्या पोईसरला आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी जवळपास 5000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि त्यामुळे माणगाव, बोईसर आणि वाढवण या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने बॅरिकेडिंग पाहायला मिळतात। पालघरच्या सिडको मैदानावर हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि 76200 कोटी रुपयांचा या बंदराचा खर्च अपेक्षित आहे आणि देशातील तसेच जगातील 10व्या क्रमांकाचं हे बंदर होईल आणि जागतिक दर्जा याला प्राप्त होईल अशी भावना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला पाहावं लागणार आहे की आज नेमका विरोध जर झाला तर कशा पद्धतीने होणार आहे आणि त्यासाठीच आपण पाहतोय की मोठा बंदोबस्त पोलिसांचा सध्या या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, बोईसर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।